हे क्लास, गुड मॉर्निंग. मी आहे रोहित आणि आपण बघत आहात आरमास 10th मार्क्स. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.1. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की खालील दिलेल्या त्रिकुटांपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे हे सांगा आणि लिहा म्हणून सांगितले. म्हणजेच काय तर विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट्स जस्टिफाय. काय करायचंय? जस्टिफाय करायचंय. मग लक्षात ठेवा आपल्याला हे 3 नंबर माहिती आहेत, बरोबर आहे का? मग याच्यात काय करतो, ग्रेटर नंबर जो आहे त्याचा स्क्वेअर घेतो आधी. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. यालाच मी काय म्हणणार आहे 1. मग सेकंड कंडिशनला काय करतो तर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. मग पुढं काय येणार आहे तर याची 9 प्लस 4चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू 25. दॅट इज इक्वेशन 2. म्हणजेच हे जर इक्वेशन 2 असेल तर मी इथं म्हणू शकतोय फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 m स्क्वेअर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. काय आहेत हे दोन्ही इक्वल येतात. देअरफॉर 3, 4, 5 इज एन पायथागोरियन ट्रिपलेट. आता आपण सेकंड बघणार आहे. सेकंड मध्ये पण काय करतोय, ग्रेटर नंबर घेतोय त्याचा स्क्वेअर घ्यायचा. मग 12 आहे. 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. काय असणार आहे इक्वेशन 1. सेकंड मध्ये काय करतो 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 81. याची ॲडिशन केली तर इथं होणार आहे 7, 9. मग मी इथं म्हणणार आहे काय, ह्याला इक्वेशन 2 देणार आहे. इथं म्हणणार आहे फ्रॉम 1 and 2 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. देअरफॉर 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. सेम आपण तसंच तिसरं पण करणार. यामध्ये काय 13 आहे. म्हणजेच याचा जर मी स्क्वेअर घेतला 13चा तर काय असणार आहे 169. इक्वेशन 1 म्हणणार आहे. 2 मध्ये 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 144. याची ॲडिशन केली तर 169 होणार आहे. म्हणजेच इक्वेशन 2 होणार आहे. म्हणून मी इथं म्हणू शकतोय फ्रॉम 1 and 2 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. देअरफॉर 5, 13, 12 is a Pythagorean triplet. या ठिकाणी आता आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये सॉल्व्ह करणार. यामध्ये ग्रेटर नंबर साइन काय आहे तर ग्रेटर नंबर कुठला आहे तर 74 चा स्क्वेअर जर आपण घेतला तर आपल्याला मिळणार आहे 5476. यालाच मी काय म्हणणार आहे इक्वेशन 1 म्हणणार आहे. तसंच जर मी अजून सेकंड कंडिशन नुसार काय केलं 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर इज इक्वल टू जर असं मी केलं तर या ठिकाणी मला काय होणार आहे 24चा स्क्वेअर हा 576 प्लस 70चा स्क्वेअर हा 4900 मिळणार आहे. याची जर आपण ॲडिशन केली तर लक्षात ठेवा आपल्याला काय मिळणार आहे 5476. हे काय होणार आहे आपलं सेकंड. मग मी इथं म्हणणार आहे फ्रॉम 1 and 2 74 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. आता लक्षात ठेवा हे इक्वल आहेत. म्हणजेच मी म्हणणार आहे देअरफॉर 24, 70, 74 इज अ Pythagorean triplet.
या ठिकाणी पाचवं सोडवत असताना 27 स्क्वेअर घेतलाय, तो आपल्याला मिळालेला आहे 729. यालाच आपण काय म्हणलेलं आहे, इक्वेशन 1 म्हणलंय. 2 जर बघितला आता तर मी तर म्हणणार आहे 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर, म्हणजेच पुढं बघा काय होणार आहे, 10 स्क्वेअर 100 प्लस 24चं स्क्वेअर काय घेतलंय आपण इथं, तर 576. याची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला इथे मिळणार आहे 676. याला मी इक्वेशन 2 म्हणणार आहे. मग फ्रॉम 1 and 2 काय म्हणणार आहे, तर 27 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. म्हणून मी इथं खाली लिहिणार आहे देअरफॉर 10, 24, 27 इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. बरोबर आहे का. आता आपण काय करणार आहे, याचं शेवटचं एक्झाम्पल सोडवणार आहे आणि या ठिकाणी आपण असं करणार आहे डायरेक्टली 61 स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, तर 3721. आता लक्षात ठेवा, यालाच आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन 1. मग 2चं करत असताना मी काय करणार आहे, 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर, म्हणजे जर इक्वल टू घ्यायचं झालं 121 प्लस 3600. याची जर ॲडिशन करायची झाली तर इथं आता मला मिळणार आहे 3721, म्हणजेच याला 2 म्हणणार आहे. मग मी डायरेक्टली लिहू शकतो फ्रॉम 1 and 2 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. देअरफॉर 11, 60, 61 is a Pythagorean triplet. या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. यामध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिलाय MNP. हा 90चा आहे, म्हणजे सिम्बॉलिक मध्ये इथं डायग्राम मध्ये दिसत आहे. आणि NQ हा हायपोटेन्यूस MP वर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हे पण आपल्याला इथं दिलेलं आहे. परत मेजरमेंट दिले, हे काय आहे 9 आहे आणि इथनं याचा डिस्टन्स काय आहे 4 आहे. तर आपल्याला NQ फाइंड आउट करायचा आहे. आता लक्षात ठेवा, आपला तुम्ही जर पहिली व्हिडिओ बघितली असेल तर मी त्याच्यामध्ये सगळे थेरम एक्सप्लेन करून पूर्णपणे आणि इंट्रोडक्शन देऊन पण तिथं ठेवलेलं आहे. जर तुम्ही ते व्यवस्थित बघितलं तर हे गणित तुम्हाला काहीच वाटणार नाही. चला, सोल्युशनमध्ये आता स्टार्ट करत असताना मी डायरेक्टली सोल्युशन करणार आहे आणि काय म्हणणार आहे सुरुवातीलाच, तर इथं लक्षात ठेवा, मी इथं म्हणणार आहे इन ट्रायंगल MNP. बरोबर आहे का, इन ट्रायंगल NNP अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपल्याला दिलेलंच आहे, याला काय वेगळं काय सांगायची गरजच नाही. म्हणजेच मी इथं म्हणणार आहे गिवन. बरोबर आहे का. अजून पुढं काय जाऊन दिलंय, तर सेक NQ. मी लक्षात ठेवा, इथलं बघून सांगतोय आणि ह्या डायग्रामकडे बघतोय, मी दुसरं काही मनाचं सांगत नाही. NQ परपेंडिक्युलर टू. आता इथं लक्षात ठेवा हायपोटेनियस. हायपोटेनियस का लिहितोय, तर तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहिलेला आहे. हायपोटेनियस काय आहे, तो या अँगलचा MP. बरोबर आहे का. हे पण काय आहे, मी गिवन. सगळं इथलं बघून सांगतोय, वेगळं काही सांगत नाही. लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, हे मला काढायचं आहे, हे माहित आहे, हे माहित आहे, तर आपण कुठला थेरम यूज करणार आहे, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP इंटू QP. काय आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. म्हणजेच मी जर याची व्हॅल्यू जर पुटअप केली तर इथे येणार आहे 9 into 4, म्हणजेच कॅल्क्युलेशन केलं 36 NQ स्क्वेअर रूट मी तिकडे टाकतोय, म्हणजेच मला आन्सर मिळणार आहे 6. म्हणजेच अजून पुढे जाऊन म्हणू शकतोय देअरफॉर NQ इज इक्वल टू 6. या ठिकाणी आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे आणि 3 बघत असताना लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलेलं आहे, फाइंड QR. मी डायरेक्टली जे फाइंड करायचं आहे ते सांगितलेलं आहे.
आता या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती आहे डायग्राममध्ये आता आपण नुसतं बघूया. तर मी म्हणणार आहे सोल्युशन करताना इन ट्रायंगल बघा क्यू पी आर काय म्हणणार आहे मी अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन आहे गिवन आहे का गिवन हे 90 दिसतंय म्हणजे मी काय असणार आहे फिगरमध्ये हे 90 म्हणजेच हे गिवन आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणणार आहे तर पी एम परपेंडिक्युलर टू क्यू आर म्हणजेच क्यू आर काय आहे ह्याचा हायपोटेनियस असणार आहे. म्हणजेच नेक्स्ट स्टेप माझी असणार आहे सेक पी एम परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस क्यू आर. रिझन याला पण मी काय म्हणणार आहे गिवन. या ठिकाणी लक्षात ठेवा आता आपण नेक्स्ट स्टेप काय करणार आहे तर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा काय करतोय ते मी क्यू एम इंटू हे लक्षात ठेवा हे इंटू ए इंटू एम आर. रिझन काय असणार आहे तर थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. बरोबर आहे का म्हणजेच आता जर मी याच्या किमती टाकल्या तर 10 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू एम आर म्हणजेच इथं काय होणार आहे 100 आपण हे इंटू इकडे गेले की डिवाइड होणार आहे म्हणजेच इथे येणार आहे एम आर. याने याला डिवाइड केलं तर मला डायरेक्ट मिळणार आहे एम आर इज इक्वल टू 12.5 काय मिळणार आहे 12.5. आता याच्यानंतर काय करणार आहे तर मला फाइंड आउट करायचं आहे क्यू आर. मग क्यू आर कसं आहे तर क्यू एम प्लस एम आर म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवा 8 प्लस 12.5 म्हणजे याची जर मी ॲडिशन केली तर इथं मला मिळणार आहे 20.5 दॅट इज क्यू आर इज इक्वल 20.5 युनिट्स. अशा प्रकारे आपलं तिसरं पण उत्तर पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी फक्त मी थोडंसं इतर रिझन जर द्यायचं झालंच तर मी इथं म्हणणार आहे क्यू डॅश एम डॅश आर. बरोबर आहे. आता आपण पुन्हा एकदा 30 टेक्निक यूज करायचे. आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे आणि आपण काय बघणार आहे तर फक्त डायग्राम बघायचे या ठिकाणी. आता जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित बघितली असेल पी एस आर हा 90 आहे. बरोबर आहे का काय आहे तो 90 आहे. अँगल पी किती आहे 30चा तर ऑब्व्हियसली आर किती असणार आहे 60चा असणार आहे का तर मी म्हणणार आहे सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. बरोबर आहे. मग आता असं असेल तर आपण सुरुवात करणार आहे. सुरुवात करताना कशी करणार आहे तर मी इथं म्हणणार आहे इन ट्रायंगल पी एस आर अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री अँगल पी इज इक्वल टू 30 डिग्री. रिझन काय आहे दोघांना तर गिवन. अजून पुढे गेल्यावर म्हणून मी इथं काय म्हणणार आहे अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. रिझन काय आहे तर सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर आहे का. आता जर असं जर असेल तर मी अजून पुढे जाऊन काय म्हणणार आहे देअरफॉर ट्रायंगल पी एस आर इज 30 60 90 ट्रायंगल. Therefore, by using 30, 60, 90 theorem कसं असणार आहे तर मी डायरेक्टली म्हणणार आहे आपल्याला अपोजिट साईड माहिती आहे मला हायपोटेनियस काढायचे म्हणजे मी इथं लिहिणार आहे एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस. हे काय आहे मी इथं म्हणणार आहे साइड अपोजिट टू 30 डिग्री. बरोबर आहे का म्हणजेच मी तर 6 इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस आपला काय आहे
तर आर पी म्हणजेच आता आर पी असेल हे इकडे गेले की क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणून आर पी इज इक्वल टू 6 × 2 इज इक्वल टू 12 युनिट्स. सॉरी 16 लिहिलंय, इथे येणार आहे 12 युनिट्स. अशा प्रकारे आपला आर पी फाइंड आउट झालाय. मग आपल्याला अजून पुढे जाऊन काय फाइंड आउट करायला लावले त्यांनी, तर एस पी पण म्हणजे एस पी किंवा पी एस काही म्हणा आपल्याला ते पण फाइंड आउट करायचं आहे. मग मी डायरेक्टली परत म्हणणार आहे काय, एस पी इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. रिझन काय असणार आहे इथं पण, तर इथं पण रिझन असणार आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री. बरोबर आहे का, साइड अपोजिट टू 60 डिग्री. मग आता हे करत असताना मी इथं म्हणणार आहे एस पी मला माहित नाही आहे, हायपोटेनियस आता मी शोधलेला आहे म्हणजे काय आहे, एस पी इज इक्वल टू √3/2 इंटू आर पी. म्हणजेच पुढे अजून गेलो तर इथं असणार आहे √3/2 इंटू 12. 6 1 6 सॉरी 2 6 12. म्हणजेच माझं इथं आन्सर असणार आहे एस पी इज इक्वल टू 6/3 युनिट्स. हे काय झालंय आपलं 4चं पी आरची पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे आणि पी एचची पण व्हॅल्यू काढलेली आहे. अशा प्रकारे आपलं 4थं एक्झाम्पल आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. या ठिकाणी आपल्याला ए बी सी ट्रायंगल दिलेला आहे. तो काय सांगितलाय, बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे का, म्हणजे 90चा आहे तो. आणि अजून काय सांगितले तर साइन तुम्ही बघितलं तर ते दोन्ही साइड काय आहेत, कॉन्करंट आहेत. काय रिझन काय देणार आहे तर साइड अपोजिट टू द कॉन्करंट अँगल. जर असं असेल हे दोन साइडच इक्वल असतील तर आपण काय म्हणणार आहे, तर देअरफॉर अँगल बी ए सी इज इक्वल टू 45 डिग्री. बरोबर आहे ना, कसं असणार आहे तो 45 डिग्रीचा असणार आहे. जर आता 45चा जर आपण थेरम बघितला, त्याची प्रॉपर्टी बघितली तर काय आहे 1/√2 ही काय असणार आहे आपली फिलिंग द ब्लँक्स. आता जर असेल तर इथं पण मी लिहिणार आहे 1/√2. मग आता लक्षात ठेवा पुढे गेल्यावर मी काय करणार आहे 1/√2 इंटू या ठिकाणी बघा √8 ची मी फोड कशी करतोय तर √4 × 8 म्हणजेच 4चं स्क्वेअर मला बाहेर स्क्वेअर रूट मला निघतोय 2 आहे आणि इथं 2 राहणार आहे. म्हणजेच मी इथं पण काय लिहिणार आहे 2/√2. जर बघितलं तर हे कट होणार आहे आणि आपला आन्सर काय येणार आहे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 2 युनिट्स. हे काय झालेलं आहे आपलं इथं आन्सर झालेलं आहे आणि गणित पण संपलेलं आहे. लक्षात ठेवा 45 डिग्री 90चा आपण काय केलेत प्रॉपर्टी यूज केलेल्या आहेत याच्या, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपलं हे एक्झाम्पल पण पूर्ण संपलेलं आहे.